नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 20 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न होता, अलीकडेच जाफर हसन यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे? तर जॉर्डनिया. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, नुकतीच NPS वात्सल्य योजना कोणी सुरू केली? तर निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे. तर अलीकडेच हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारत या देशाने जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर मनू भाकर यांची नियुक्ती केलेली आहे. तर पुढील प्रश्न, प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्मरणार्थ कोणत्या देशाने विशेष नाणे जारी केले? तर पोर्तुगाल या देशाने केलेले आहे. तर पुढील प्रश्न, कोलकाताच्या नवीन पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मनोज कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न, भारताच्या GDP मध्ये कोणते राज्य सर्वात जास्त योगदान देणारे ठरलेले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न राहील, नुकताच जागतिक बांबू दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 18 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. आणि पुढील प्रश्न राहील, Amazon इंडियाचे नवीन कंट्री मॅनेजर कोण बनले? तर समीर कुमार बनलेले आहेत. तर पुढील प्रश्न आहे, 8व्या भारतीय जल सप्ताहाचे उद्घाटन कोठे झाले? तर दिल्लीमध्ये झालेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश जागतिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यात आघाडीवर आहे? तर भारत देश आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे, वन नेशन वन इलेक्शन कोणत्या समितीच्या शिफारशीवर करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रामनाथ कोविंद. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अहवालावर आधारित लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. यानंतर प्रश्न आहे दुसरा, तर LCA तेजस उडवणारी पहिली महिला फायटर पायलट कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, मोहना सिंग बनलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर भारतीय वायुसेनाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग LCA तेजस उडवणारी पहिली महिला फायटर पायलट बनलेली आहे. तर LCA तेजस पूर्णपणे स्वदेशी असून मेड इन इंडिया उपक्रमाअंतर्गत त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर मोहना सिंग 8 वर्षापूर्वी पायलट स्क्वॉडमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर पायलट ठरलेली आहे. तर स्क्वाड्रन लीडर हा हवाई दलात एक कमिशन केलेला रँक आहे, जो फ्लाइट लेफ्टनंटच्या वर आणि विंग कमांडरच्या खाली आहे. लक्षात ठेवा. यानंतर LCA तेजस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL ने बांधले आहे. तर त्याच्या मदतीने कोणत्याही ठिकाणचे लष्करी सर्वेक्षण आणि जहाज विरोधी कारवायाही करता येतात. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, प्रश्न आहे तिसरा, तर जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, छत्तीसगडमध्ये झालेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर जागतिक बांबू दिनानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बेमेटारा छत्तीसगड येथे बांधलेल्या जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन केलेले आहे. तर सुमारे 11 लाख रुपये खर्चून बांधलेल्या या टॉवरची उंची 140 फूट आणि वजन 7400 किलो आहे. तर पॅरिसच्या आयफेल टॉवर प्रमाणे डिझाईन केलेला हा टॉवर भव्य सृष्टी उद्योगाचे संस्थापक आणि बांबू तंत्रज्ञानाशी संबंधित गणेश वर्मा यांनी बांधले आहे. तर हा टॉवर वजनाने हलका आहे आणि त्याचे आयुष्य किमान 25 वर्ष आहे. तर वॉच टॉवर, टेलिकॉम टॉवर, ट्रान्समिशन टॉवर आणि रेडिओ टॉवर म्हणून त्याचा वापर करता येईल असे त्यांनी सांगितले आहे. तर यानंतर आपण छत्तीसगड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साय आहेत सध्याचे, आणि सध्याचे राज्यपाल रामेन डेका आहेत. आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत. लक्षात ठेवा. आणि राज्यसभेच्या 5 जागा आहेत. आणि नॅशनल पार्क देखील पाहून घेऊयात. तर इंदिरा
कांगेर गुरु घासीदास नॅशनल उद्यान. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न राहील 4था. तर ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध मेलबर्न युनिव्हर्सिटीने भारतात पहिले जागतिक केंद्र उघडले आहे. तर योग्य उत्तर याचे राहील ऑप्शन सी, दिल्लीमध्ये उघडले आहे. कुठे उघडले आहे? दिल्लीमध्ये. यानंतर 5वा प्रश्न, नुकतीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अनुराग गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अनुराग गर्ग यांची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्र सरकारने IPS अधिकारी अनुराग गर्ग यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते हिमाचल प्रदेश केडरचे 1993च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. तर अनुराग गर्ग सध्या सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच BSF मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण NCB ची स्थापना केव्हा झाली? तर 17 मार्च 1986 मध्ये झालेली आहे आणि मुख्यालय कोठे आहे? तर दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. लक्षात ठेवा. यानंतर 6वा प्रश्न, चंद्र आणि मंगळानंतर मंत्रिमंडळाने कोणत्या मोहिमेला मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शुक्र या मोहिमेला मान्यता दिलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अवकाशाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांसह व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच VOM ला मंजुरी दिलेली आहे. तर व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच VOM साठी मंजूर एकूण निधी 1236 कोटी रुपये आहे. तर त्यापैकी 824 कोटी रुपये अंतराळ यानावर खर्च केले जातील. तर व्हीनस ऑर्बिटर मिशनचा उद्देश वैज्ञानिक शोध घेणे, शुक्राचे वातावरण आणि भूगर्भशास्त्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्याच्या घनदाट वातावरणाचे परीक्षण करून मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक डेटा गोळा करणे हा आहे. लक्षात ठेवा. यानंतर 7वा प्रश्न मित्रांनो, तर तिसरा जागतिक खाद्य भारत 2024 कोठे आयोजित केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये आयोजित केला जात आहे. कोठे आयोजित केला जात आहे? नवी दिल्लीमध्ये. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे वर्ल्ड फूड इंडियाची 3री आवृत्ती आयोजित केली जात आहे. तर भारत सरकारने 2017 मध्ये वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. यानंतर 8वा प्रश्न पाहूया. तर भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रायन 4 मोहिमेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 2104.6 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर चंद्रायन 3च्या यशानंतर इस्रो आता चंद्रायन 4 मोहिमेची तयारी करत आहे. तर केंद्र सरकारने चंद्रायन 4 मोहिमेला नुकतीच मान्यता दिलेली आहे. तर या मोहिमेचे एकूण बजेट 2104.6 कोटी आहे, ज्यामध्ये एअरक्राफ्ट डेव्हलपमेंट 2 LVM-3 प्रक्षेपण, डीप स्पेस नेटवर्क सपोर्ट आणि विशेष चाचणी यांचा समावेश आहे. तर यानंतर मंत्रिमंडळाने व्हीनस ऑर्बिटर मिशन, इंडियन स्पेस स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल डेव्हलपमेंट प्लॅनलाही मंजुरी दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न पाहूयात. तर भास्कर पोर्टल अलीकडे कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पीयूष गोयल यांनी सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी भारत स्टार्टअप नॉलेज एक्सेस रजिस्ट्री भास्कर रायझिंग सन पोर्टल नवी दिल्ली येथे सुरू केले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 10वा. तर हा प्रश्न आपण सरावासाठी ठेवलेला आहे. तर प्रश्न असा आहे, यागी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, ऑपरेशन सद्भाव सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो, आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.